हेलो मी हेलो हरिने माझे हरिले हरे हरिने माझे हरिले हरिने माझे हरिले हरिने माझे हरिले हरि भार विसरले हेलो हरिने माझे हरिने चित हरिने हरिने चित हरिने माझे हरिने चित हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त
है
विठ्ठल बारीक बारीक हरी विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल दादा याचा आवाज एकदम वाढवा ना, कमी जास्त करू नका, एकदाच थोडं राहू द्या, वाढवा. हॅलो हॅलो वाढवा, मेन आवाज वाढवा थोडा, मॉनिटर मध्ये आवाज. हॅलो हॅलो. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक, पारकी असे सांगता गोष्टी, घरचे कुठे चालेना, आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक, तुका मने निवांत राहे, पहिले पाहे परतुनी, आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक, महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय धातु मनेन्द्रे, समागत्य तिष्ठमतमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे हरी पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा कृ प्रथम नमन, दुसरे चरण संतांसी, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विधींचे अधिकरण, तेची वंदूचे श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारून आता, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावली, अत्रित्रयी जननी देवाची आराधा, मेरी स्वामिनी मैं राधे जी का दास. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजेच निरूपणा करता निवडलेला अभंग, अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा याची लढीवाळ भक्त, वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, पंचम वेद संपन्न असणारी, देवमान्य संत, लोकमान्य संत, जगमान्य संत असणारी, देहूचे सुप्रसिद्ध साधू संत महात्मे जगद्गुरु श्री तुकोबाराय, त्या श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग असून, काल्याच्या प्रकरणातील गवळणीची अवस्था आणि त्या गवळणीने भगवंताला पाहिल्यानंतर त्यांची अवस्था काय झाली याचं स्पष्टीकरण देणारा अभंग आहे. बरं,
गोड असं गवळणीनं भगवंताला पाहिलं आणि भगवंताने जे गोकुळामध्ये 11 वर्ष 53 दिवसाची कालावधी घातली, त्या कालावधीमध्ये भगवंताचं वेड गोपिकांना किती लागलं, तर त्या ठिकाणी असणारं तुकोबराय म्हणतात की त्या देवानं, त्या गोपाल कृष्णानं भगवंताचं चित्त हरवून घेतलेलं आहे म्हणे. हरीने माझे हरिले चित्त भारवित्त, विसरली त्यांची अवस्था पुन्हा कशी झाली, तर आता कैसे जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक. त्यांना घरी कसं जावं हे कळत नव्हतं का, तर पारकी अशी सांगता गोष्टी घरची कुठे चाले ना. मग आता काय करायचं, तुकोबराय म्हणतात निवांत राहायचं, परत परत त्यालाच पाहायचं ज्याला पाहिल्यानंतर आमचं चित्त हरवून गेलंय. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहे परतुनी, आता कैसे जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक. असा अभंगाचा सरळ आणि सोपा भावार्थ आहे. सगळ्यांनी एकदा भजन करा. विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा बाबा सर्वजण. विठ्ठल 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 कीर्तनाला सुरुवात होण्याच्या अगोदर वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं बरं काय, थोडासा परिहार देणं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भक्करणा या नगरीमध्ये गेले अनेक वर्ष झालं श्रीरामनवमी उत्सव अतिशय त्या ठिकाणी असणारं जन्मोत्सवानिमित्त चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. खूप भाग्यवान मंडळी आहात. तुम्हाला आम्हाला भगवंताचं जन्मोत्सव साजरा करण्याचं भाग्य आपल्या होकर्णा नगरीला प्राप्त झालं. गेले अनेक वर्ष झालं तुम्ही हा नामयज्ञ सोहळा करताय. आजची ही काल्याची कीर्तन रूपी सेवा समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे बरं काय. सर्व आदरणीय गावातील भजनी मंडळ असतील, सर्व गावातील लहान थोर मंडळी, वडीलधारी माणसे सर्वांचा संपर्क झाला. तुम्हा मायबापांचं दर्शन झालं बरं काय. गोड असं निवेदन आहे. कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या नामाचं जयघोष करणारी ही महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, आदरणीय आमचे रंगनाथ दादा असतील, आदरणीय महाराज नाव उद्धव महाराज असतील, आणि गोड असं ज्यांचं मृदंग आपण गेले 8 दिवस झाला ऐकत आहात आमचे अमोल दादास, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. टाळ्या असं वाजवताय की जणू काय तुम्हाला तोलनाकीच आहे टाळ्याला. नाही बाबा, एकदा जोरात वाजलं पाहिजे बरं काय. वाजवा बरं टाळ्या. आणि उत्कृष्ट असं आमचं ज्या ठिकाणी व्यासपीठ गेले 7 दिवस झालं सेवा करतात आमचे सत्यवान महाराज असतील, परिसरातून आलेली भजनी मंडळ असेल. गोड अशी साऊंड सिस्टम आहे. थोडं माझ्यावर कृपा करा, बाकी काही नाही. साऊंड सिस्टम वाल्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. गेले 8 दिवस झालं ज्यांनी इथं आपल्या गावामध्ये अतिशय सुंदर हे कीर्तन पुन्हा पुन्हा आपल्याला श्रवण करावं यासाठी जो आपला परिसर सोशल मीडियाच्या मागे अतिशय कमी प्रमाणात आहे मायबाप, आणि आपल्या परिसराला सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर व्हावं आणि आपल्याला चांगलं काहीतरी ऐकायला भेटावं याकरता गेले 8 दिवस झालं गावकरी मंडळीच्या वतीनं ज्यांची सुंदर अशी शूटिंगचा कार्यक्रम चालू आहे लाईव्ह, आदरणीय आमचे मोहन दादा कोनाळीकर गेले 8 दिवस झाले या ठिकाणी सेवा करतात. त्यांचं मनमोहन कीर्तन सोहळा यूट्यूब नावाचं चॅनल आहे बरं काय. सगळ्यांकडे मोबाईल आहेत, ते चॅनल सर्च करायचं यूट्यूबवर
आणि तिथं सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचं आणि खाली एक घंटीचं बटन आहे, दाबायला विसरू नका बरं काय. एवढी कृपा करा. गेले 8 दिवस झालं त्यांनी सेवा देतात मायबाप. गोड असं दादांच्याही चरणावर नारदांच्या गादीवर नतमस्तक होतो. आमची विनेकरी बाबापासून तर सर्व ही मंडळी आदरणीय या ठिकाणी गुरुवारी आमचे मल्लिकार्जुन अप्पा हंगरगेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला तासभर चिंतन करायचं. कीर्तन सुटायची वेळ झाली. आता काय झालं बाबा, चालू झालं बरं काय. धावत गेल्या गुलालाचं कीर्तन होता त्यामुळं वेळ आली. पण सगळ्यांना एक तासभर आपल्याला डायरेक्ट बरं काय, आपलं कीर्तन म्हणजे घालीन लोटांगण मोकळा पटांगण, काही टेन्शन घ्यायचं नाही. 1 तासात बाबा आपली गाडी फक्त देगलूरून निघाली की नांदेडलाच थांबणार, दुसरीकडे नाही. हा अतिशय गोड असं निवेदन आहे. सर्वांना नारदांच्या गादीवरून नतमस्तक होतून सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबाऱ्याचा आहे मायबाप. या अभंगामध्ये तुकोबाऱ्या एका गवळणीची अवस्था सांगतात की गवळणीने ज्या वेळेस भगवंताला पाहिलं आणि गवळणीने त्या ठिकाणी असणार गोकुळामध्ये भगवंतासोबत जेवढा कालावधी काढला त्या कालावधीमध्ये गवळणीची अवस्था काय झाली तर त्या भगवंतानं त्या गवळणीचं चित्त हरवून घेतलं असतं. बघा, चित्त हरवून घेणारे हे त्या ठिकाणी असणार चित्त देवच असतो मायबाप. चित्त ज्यानं हरवून घेतो, अनेक संतांचं चित्त हरवून घेतलेलं आहे मायबाप. बघा, या पृथ्वी तलावर 3 लोक जन्माला आली बाबा. एक देव जन्माला आले, कशा करता व धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना. दुसरे संत जन्माला आले, आम्ही वैकुंठ वासी आलो याच कारणासी किंवा जगाच्या कल्याणा संताच्या देह कष्टविती परोपकारी. परोपकार करण्यासाठी संतांचं जन्म आहे. पण माणसं जन्माला आले कशा करता हो, लोकांच्या घरात भांडणं लावण्याकरता. याच्या पलीकडे माणसाला काही जमलं नाही मायबाप. बघा, परमार्थ करायचं असेल तर 2 प्रकारचे लोक पाहिजेत बाबा. 2 प्रकारचे क्वालिटीबाज लोक लागतात. प्रमाणे तुकोबऱ्यांचं तुका म्हणे येते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम. आणखी एक प्रमाण आहे तुकोबऱ्यांचं तुका म्हणे आईसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड. बरी देवा. काही माणसं लय जड बुद्धीचे असतात महाराज. एक माणूस बाजारात गेला, एक बाई पेरू विकत होती बरं काय. 10 रुपयाला एक जाम, 10 रुपयाला एक जाम. त्यानं गेला, बाई पेरू कितीला आहे? तिनं सांगितलं 10 रुपयाला आहे बाबा. 10 रुपयाला आहे म्हणल्यानंतर तिला माहित नाही ते चोरून खाल्ला बाबा. ती बाई बघितली आणि त्याला चप्पल तुटेपर्यंत मारली. माझ्यासारखा गेला आणि त्याला विचारलं, बाबा 10 रुपयाच्या जांबा करता चप्पल तुटेपर्यंत मार खाल्लास, लाज नाही वाटत? त्यानं म्हणला, या आकारानं काहीही असू द्या, माऊस जरी विकले पण आचारानं कसे आहेत बाबा, शुद्ध आहेत. भगवंतानं आपल्या कृतीकडे बघत नाही, वृत्ती कसे बघतो. म्हणून माणसानं चांगलं जीवन जगलं पाहिजे बाबा, चांगलं वागलं पाहिजे. संतांच्या सानिध्यामध्ये माणसाचं आयुष्य गेलं पाहिजे. तसं त्या गवळणीचं सानिध्य भगवंताच्या अवस्थेमध्ये गेले, भगवंताच्या सानिध्यात गेलेले आहे बाबा. ज्या वेळेस भगवंताला त्या गवळणी, आता या गवळणी कोण होत्या बघा, ऐका. सर्वप्रथम हे समजून घेणं महत्वाचे, भगवंताचे मुख्य 24 अवतार आहेत बरं काय. त्यापैकी मुख्य 10 अवतार आपल्याला महत्वाचे आहेत. एक भगवंताचा मत्स्य अवतार आहे, म्हणजे माशाचा अवतार आहे. ब्रह्मदेवाने माशाचा अवतार कशा करता घेतलं भगवान विष्णूने? ब्रह्मदेवाचे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद असे 4 वेद एका असुरानं ब्रह्मदेवाकडून चोरून एका समुद्रामध्ये लपून बसला बरं काय. वेद हे ब्रह्मदेवाचे आणि चोरून नेलं एका राक्षसानं. त्या ब्रह्मदेवाचे वेद आणण्याकरता भगवंताने माशाचा अवतार घेतला आणि त्या राक्षसाचं वध केलं. ब्रह्मदेवाचं त्या ठिकाणी असणारे वेद आणून दिलं बाबा. असे अनेक त्या ठिकाणी असणार भगवंतानं अवतार घेतले. भगवंताचा 2रा अवतार आहे कत्ष अवतार, 3रा वराह अवतार, 4था नरसिंह अवतार, 5वा वामन अवतार, 6वा परशुराम अवतार आणि 7वा म्हणजे आज ज्यांचा जन्मोत्सव आहे ते प्रभू रामचंद्राचा अवतार. बघा, देव जन्माला येण्याकरता पुण्य लागत नाही, पण संत जन्माला येण्याकरता अनेक जन्माची पुण्यही पाहिजे मायबाप, अनेक जन्माची पुण्यही. बघा, देव जेव्हा जेव्हा या धर्मावर संकट येतो तेव्हा तेव्हा देव अवताराला येत असतो. पण देवाजवळ भेदभाव आहे, संतांजवळ भेदभाव नाही बाबा. देवाजवळ भेदभाव किती आहे बघा. भक्ता राखे दुर्जनासी
देव चांगल्यांना जवळ करतो, वाईटांना लात मारतो. बाबा लक्षात घ्या. दुर्जनाचा संहार करण्याकरता, रावणासारख्या राक्षसाला मारण्याकरता, वध करण्याकरता प्रभू रामचंद्राचं जन्म आहे बाबा. अतिशय गोड जन्म आहे. चैत्र शुद्ध नवमीला सूर्यग्रस्ताच्या वेळी अतिशय कडक झालेला होता बाबा सूर्य, आणि त्यावेळी दुपारी 12 वाजता प्रभू रामचंद्राचं जन्म झालं कौशल्या आईच्या पोटी बाबा. आज आपण चरित्र, आपण आज तो असणारा भाग ऐकला असाल गुलालाच्या कीर्तनामध्ये बाबा. अतिशय बघा, रामकृष्ण हरी या शब्दाचा जर विचार केलं तर रामाचं आचरण, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जण एकमेका. इथं भजनाला महत्व आहे. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय तोरपण पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. भारतासारखा देश जगाच्या पाठीवर नाही. ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही. आळंदी पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र नाही. ज्ञानेश्वरी तुकाराम गाते सारखे ग्रंथ जगाच्या पाठीवर नाही. ज्ञानेश्वरी किती सुंदर आहे, माझ्या नामदेवरायानं वर्णन करावं. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी, एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माणसानं मरूच नये, हा ज्ञानेश्वरीचा नेम आहे बाबा. बघा, हा वारकरी संप्रदाय साधा आणि सोपा थांबला नाही. सज्जनो लक्षात ठेवा, आपल्या होकरण्यापासून औरात पर्यंतची एकच रस्ता आहे, एकच हवे आहे दादा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या हवेवरला एखादा फूल, एखादा ब्रिज बांधायचंय दादा, आणि ते ब्रिज आणि ते फूल जर आर मागत असेल तर लोक काय करतात, कोंबडं नेतात, बकरं नेतात, तिथं पुरतात की नाही हो? जिवंत कोंबडं बकरं नेऊन पुरतात आहे का? साधं रस्त्यावरचं ब्रिज टिकाव म्हणून तुम्ही जिवंत कोंबडे बकरे जर नेऊन तिथं मारत असाल तर या वारकरी संप्रदायाचं ब्रिज उभारण्याकरता माझ्या ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना, विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेबांना मरावं लागलं, तेव्हा हा ब्रिज उभारायला मरावं लागलं, देहांत प्रायचित्त करावं लागलं, तेव्हा हा ब्रिज उभारायला. वारकरी संप्रदाय साधाने 18 संतांच्या मंदियाळीमध्ये 4 संतांनी आमच्यामध्ये जे काही केलं ते खूप अविस्मरणीय आहे बाबा. कधीच विसरू शकत नाही. असं तो क्षणे ज्ञानदेवे रचिला पाया उभारिला, नामा तयाचा किंकर जेने केला हा विस्तार. एक जनार्दन एकनाथ खांब दिला. भागवत तुकोबराय कळश ठिकाणी, ज्ञानोबराय पायाच्या ठिकाणी, नामदेवराय विस्ताराच्या ठिकाणी, आणि जनार्दन एकनाथ महाराज खांब देऊन हा वारकरी संप्रदाय सांभाळला. वारकरी संप्रदाय आप्पा, आपल्याला कोणी त्रास दिलं महाराज की आपण लगेच स्टेटसला ठेवतो, त्याला म्हणण्याची मारण्याची भाषा करतो बाबा. ऐका, ज्ञानोबरायांना शिवलं की पाप होते म्हणत होते. ज्ञानोबरायांना इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही. ज्ञानोबराय जर मधुकरी मागायला गेले तर झोळीतलं पीठ शेणात टाकायचे, घरी घेऊन जाऊ देत नव्हते. एवढा त्रास माझ्या ज्ञानोबरायांना होता, आणि 9000 ओव्याच्या ज्ञानेश्वरीचा साधन होता. लोकांनी मला त्रास दिले म्हणून लिहिण्याकरता ज्ञानोबरायांच्या 9000 ओव्याचं अभ्यास करून बघा, एकाही ओवीमध्ये माऊलीनं लिहिलं नाही की लोकांनी मला त्रास दिले. याला संत म्हणतात, याला संत म्हणतात बरं. अतिशय एकाही ओवीमध्ये लिहिलं नाही. उलट पसायदानामध्ये मागणी मागितलं, काय बाबा, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषुनी मज द्यावे, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन. काय मागणी असेल होते संतांची बाबा. आमचा अशा संतांवर विश्वास नाही, पण जे दुपारी आपले मालक शेताला गेले आलं असतात तेव्हा जे गावात येतात त्यांच्यावर लय विश्वास बाबा. भगवे कपडे घातलेले असतात, त्यांच्याकडे एक पेटी असते बाबा, एवढा विश्वास त्यांच्यावर. दुपारी 12लाच काय येतात बाबा, हे घरी नसतात म्हणून ते येतात बरं. काय आमचे माता माऊल्या लय भोळे असतात माया, लय भोळे. दुपारी 12ला आले, महाराज आले दाराला, सुख शांती नाही घराला, सुनबाई नाही एड केलंय पोराला. बाई म्हणली महाराज घरी या, चहाच करतो म्हणली. चहा करतो म्हणल्यावर महाराज तिथं उग बसाव की नाही बाबा, तिथंही चालू केले बरं. काय बाई 25 वर्ष मुलाचा सांभाळ केला आणि 4 दिवसात बायकोचा बैल झाला. बाई म्हणली अगदी बरोबर आहे महाराज, अगदी बरोबर आहे. मग काय नाही महाराज, बाई बघतो म्हणे तुझं भविष्य. बघितलं महाराजांनी, बाई तू भोळी आहेस म्हणे. बाई म्हणली बरोबर आहे महाराज, तू सगळ्याला आपलं म्हणतीस पण तुला कोणी आपलं म्हणत नाही. बाई म्हणली कसं कळाला माय महाराजाला. बाईला म्हणला महाराज, बाई
तुझ्या नावचं कापड माहूरगडाला नेतो, एक 700 रुपये असतील तर आण. तिला काय द्यायचं ना घ्यायचं, घरात गेली न डब्यात हात घातली, आणून कोणाच्या हातात दिली? महाराजाच्या. बाबा महाराज म्हणले बाई घेत नाही, मन बघत होतो द्यायचं असेल तर 1100 दे. 1100 दिले, महाराजाची पाया पडली आणि महाराज 1100 घेऊन माहूरगडाला गेले का आमच्या होकरण्याच्या तळ्याला गेले. आम्हाला पता नाही माशा धरायला बाबा, आमचा विश्वास अशा लोकांवर आहे. पण संतांनी आम्हाला जाग केलं. उठा जागे भारे आता भाईनो जागा, पण लहवाळी जात नाही. एकानं जाऊन विचारलं लहवाळीला, बाबा एवढे मोठे मोठे झाड वाहून जातात, तुम्ही का जात नाही? म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही नदीला पूर आल्यानंतर वाकतो म्हणे, ती वाकत नाही म्हणून जातात. तसं माणसाने काही काही माणसं बाबा त्यांना हवा भरलेली असते बरं काय, असं ताईट भिडतात बाबा, बरोबर वेळ आली की त्यांचा कार्यक्रम होतो. म्हणून 2 ठिकाणी माणसानं वाकलं पाहिजे बाबा. एक आपल्या आई वडिलांच्या ठिकाणी माणसानं वाकलं पाहिजे, दुसरे या वारकरी संप्रदायामध्ये येऊन वाकलं पाहिजे बाबा. गोड 2 ठिकाणी. म्हणून कितीही माणूस जरी मोठा झाला तरी त्यानं चांगल्या जागी नेहमी वाकलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे बाबा. बघा शबरीनं भगवंताला उष्टे बोर का दिले माहितीये का तुम्हाला? उष्टे बोर देण्याचं मागचं एक कारण होता, बोर जर भगवंताला चांगले दिले असते, आंबट लागला खारट लागला असता तर भगवंत खाल्ले नसते. भूक मोडली असती म्हणून आंबटपणा काढलं, खारटपणा काढून उष्टे बोर दुर्णामध्ये ठेवले. तसं आपणही सप्ताह करत असताना काही आंबट माणसं खारट माणसं भेटतात बरं काय, त्यांचं विचार करायचं नाही, उचलायचं आणि बाजूला ठेवायचं. लोक ज्ञानोबऱ्यांना नाव ठेवले, तुम्हा आम्हाला काय बाबा ऐका, बोर न खाता बोर उष्टी खाऊन पोट बिरलं आणि बोराचं दुरण असं मागे लक्ष्मणजीच्या हातात दिलं. लक्ष्मणजीनं दुरण हातात घेतला, विचार केलं शबरीची उष्टे बोर खायचे, शबरी आंघोळ केलेली असेल का? शबरी दात घासलेली असेल का? 1.5 युग म्हणजे त्रतायुग, 10,000 वर्षाचं आयुष्य, परत 15,000 वर्ष शबरी देवाचं भजन केली होती, 1-2 नाही. लक्ष्मणजीच्या मनात शंका आली, बोराचं दुरण न खाता मागे पेकला, त्याच दुरणाचा दुर्णागिरी पर्वत तयार झाला. मागे हनुमंतराय होते, हनुमंतराय आल्यामुळं संजीवनी खाल्ला. त्या ठिकाणी असणार बाबा ओली बोरांची खायला भेटली. बोर न खाल्ल्यामुळं रणांगणाच्या ठिकाणी लक्ष्मणाला शक्ती आणि ओली खाल्ल्यामुळं शक्ती लागल्यानंतर संजीवनी आणण्याचं भाग्य हनुमंतरायाच्या पदरात पडलं. असं काय केलं होतं त्या शबरीनं? सतत या चित्तामध्ये त्या देवाला ठेवलं. मातंग ऋषीने विश्वास दिला की तुझं भजन गोड आहे शबरी, असंच भजन कर, एका दिवशी विठेवरचा मालक भेटेल. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. काय केलं त्या शबरीनं बाबा? हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. चित्त शुद्ध अंतकरणानं देवाची सेवा करायला लागली. विटेवरचा मालक शबरीला भेटायला आला. 6 वर्षाची जनाबाई पंढरपुरात गेली, भगवंताला आपलंस केली, या हृदयात साठविला हरी, जिने हृदय मंदिरी हृदय बंदी खाना केला आत, विठ्ठल कोंडीला. तशा त्या गवळणीची अवस्था भगवंताला पाहून भगवंतासोबत राहून झाली होती. आणि हे करत असताना त्यांना घर दिसत नव्हतं. आता कैसे जाऊ घरा, नो हे बरा हा लौकिक, घरी कसं जावं हे कळत नव्हतं. आणि पारकी अशी सांगता गोष्टी, घरची कुठी कोणाला सांगावं तर काही चलत नाही. मग काय केलं?
तुकोबर आहे म्हणले आता काही करू नका, तुका म्हणे निवांत राहे, पाहिले पाये परतुनी निवांत राहायचं म्हणे. आता काही करायची गरज नाही, परत परत त्याला पाहायचं. असा अभंगाचा सरळ आणि सोपा भावार्थ मी तुमच्या पुढे ठेवलेले. मधलं भजने वारकरी संप्रदायानं घालून दिलेल्या दंडकाप्रमाणे सर्वजण एकदा हातवरी करायचे. करा हातवरी सर्वजण म्हणजे. बघा जो कोणी हातवरी करत नाही त्यांना त्यांच्या शेजाऱ्याची शपथ, म्हणून हातवरी मथुरेतलंही नाही, द्वारकेतलं नाही, फक्त गोकुळातलंच 11 वर्ष 53 दिवसाचं अतिशय गोड असं चरित्र भगवंताचे मायबाप. बघा वसुदेव आणि देवकी विवाह सोहळा अतिशय थाटामाटामध्ये पार पडला बाबा. पार पडल्यानंतर कंस आपल्या बहिणीची वरात अतिशय सुंदर असं रथाला सोन्याच्या त्या दागिन्यानं रथ सजलेला होता बाबा. आणि आपल्या बहिणीची वरात निघाली. निघत असताना रथाचा सारथी त्या दिवशी कंस झालेला आहे बाबा. स्वतः कंसाच्या आणि वरात जात असताना एक आकाशवाणी झाली बरं काय. अरे दुष्ट कंसा, ज्या बहिणीची तू एवढ्या थाटामाटामध्ये वरात काढतेस त्याच बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुला मारणारे म्हणल्यानंतर त्याला आनंद वाटला असेल का दुःख हो बाबा. लगेच तो रथावरून खाली आला नाही, बहिणीला सुद्धा वळला बाबा. आणि बहिणीला मारण्यासाठी काय केलं, खडग घेऊन या माराया धावला, हात तो धरिला वसुदेवानं हात धरलं, सांगितलं हे कंसा, तुझ्यासारख्या राजानं बहिणीची हत्या करणं चुकीचं असतं, मारू नको, पाप आहे. मला सांग का मारतो. सांगितलं हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र मला मारणार. तुला 8वा जर मारत असेल तर बहिणीला मारतोस का म्हणे, हिला झालेला पुत्र मी तुला देतो बाबा. कंसाचा विश्वास वसुदेवावर होता. कंसाच्या मनानुसार वसुदेवाचं देवकी सोबत लग्न झालं होतं लक्षात ठेव. अतिशय सांगितलं बाबा हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुला देतो, हिला मारू नको. तेवढ्यामध्ये बाबा नारदजी आले. नारदजीनं सांगितलं, कंसानं वसुदेव देवकीला सोडून टाकलं, पण नारद आहेत, गेल्यानंतर कुठलंच काम रद्द होत नाही. त्यांचं नाव नारद बाबा. नारदजी आणि सांगितलं हे कंसा, वधी बाळ काशी ठेवून, वधी बाळ काशी, वधी बाळ काशी, वधी बाळ काशी ठेवून, हे पुण्य सारा बळा भेटत माणुसी, वधी बाळ काशी ठेवून, वधी बाळ काशी ठेवून, नारदजी आल्यानं सांगितलं हे कंसा, अरे यांना असं का सोडतोस म्हणे, यांच्या जर पोटी 8वा पुत्र जन्माला आला, यांनी जर तुला आणून दिले नाही तर कंस म्हणला बरोबर आहे म्हणला. मग काय करायचं, कारागृहामध्ये टाकायचं. वसुदेव देवकीला कारागृहामध्ये टाकलं.
पहिला मुलगा झाला बाबा. आणि कंस त्या ठिकाणी असणार वसुदेव भगवंत त्या कंसाकडे भगवंत त्या पहिल्या मुलाला घेऊन आले. कंस हातात घेतला. त्यानं म्हणला मला 8वा मारणारे, मी पहिल्याला मारणार नाही, विनाकारण का पाप घेऊ. तेव्हा नारदजी आले, पुन्हा सांगितले अरे कंसा मला एक सांग, तुझ्या हाताला बोट किती. त्यानं सांगितलं 5. अंगठ्याकडून मोज कोणता येतो 5वा? करंगळी. करंगळीकडून मोज 5वा कोणता येतो? अंगठा. पहिला 8वा असू शकतो, 8वा 5वा असू शकतो. का तर पुण्य सारावया आले देव ऋषी, वधी बाळकासी ठेवू नका. पुण्य सारायला नारदजी आले होते. बरोबर आहे म्हणला कंस. असं एकामागे एक 6 मारी दुराचारी 6 मारले बाबा. इकडं भगवान विष्णू आणि शेषाने अवताराची तयारी झाली. भगवंतानं शेषाला सांगितलं बाबा आता अवताराला यायचंय, तुम्ही अवताराला यायचंय म्हणल्यानंतर भगवान शेषानं सांगितलं बाबा मला येणं होत नाही म्हणे. आता मागच्या अवतारामध्ये मी तुमचा लहान भाऊ झालो आणि विनाकारण मला तुमच्या सोबत काय करावं लागलं? वनवास सहन करावं लागला, त्रास सहन करावं लागलं, मी येणार नाही. तेव्हा भगवान विष्णूनं भगवान शेषाला सांगितलं आता लहान भाऊ नाही तर आता तू वडीला होई बसरवल्या, बाळीनं मी आत्या तुझी आबळे. आता तू वडीला करीला सर्वांना, बाळीनं मी आत्या, बाळीनं मी आत्या तुझी सांगितलं बाबा आता तू काळजी करू नको, तू लहान नको, तर आता तू वडील होई का सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बा, मी सगळी आज्ञा तुझी पाळायला तयार आहे. तू मोठं यो. भगवंताच्या सांगण्याप्रमाणे भगवान शेषानं रूप अवताराला यायचं ठरवलं बाबा. वसुदेव 4 महिन्याचा असताना देवकीचा गर्भपात झाला असं सांगण्यात आलं. योग मायेनं भगवंताने देवकीचा गर्भ काढला आणि त्या वसुदेवाची दुसरी पत्नी असणारी रोहिणी जी गोकुळात राहत होती तिच्या पोटामध्ये नेऊन तो गर्भ ठेवला. इकडं सगळ्यांना कळालं की देवकीचा गर्भपात झाला. बऱ्याच दिवसानंतर आता देव अवताराला यायचं ठरलं. देव अवताराला येत असताना योग मायेला जवळ बोलून घेतले आणि सांगितलं बाई तू कुठंतरी गोकुळामध्ये जन्माला यायचं आणि मी त्या ठिकाणी असणारं मथुरेमध्ये कारागृहात जन्माला येतो. माझे बाप्पा मला इथून उचलून आणतील आणि गोकुळात ठेवतील, तुला इथं मथुरेत आणतील. जेव्हा तू कंसाच्या हातात जाशील ना तेव्हा कंसाच्या हातातून निष्ठून जाऊन त्या ठिकाणी असणार प्रत्येकाच्या घरामध्ये तू त्या ठिकाणी असणार देवी म्हणून जाशील असा उपदेश योग मायेनं केला. भगवंताचा अवताराची वेळ झाली. भगवान विष्णूने बाबा त्या ठिकाणी असणार देवकी आणि वसुदेव याच्या ठिकाणी शरीर संबंध नाही अवताराचं. फक्त एकदा वसुदेवानं देवकीकडे पाहिलं, देवकीनं वसुदेवाकडे पाहिलं, गर्भ राहिला आणि गर्भ राहिल्यानंतर 9 महिने 9 मास नंतर एक दिव्य असा तेजस्वी 8.5 वर्षाची मूर्ती कारागृहामध्ये प्रगट झाली. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. तर 8.5 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. दोघा आई वडिलांचं देवाचं संवाद झाला. अतिशय जुन्या आठवणी सांगण्यात आल्या. पण ज्या वेळेस देवकीच्या पोटामध्ये एकच शंका होती मनामध्ये, जर कंसाला कळालं मला मुलगा झाला तर त्यानं मारेल, जरी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. देवा आता तुम्ही लहान व्हा, तुम्हाला विनंती आहे, असं जर कंस तुम्हाला बघला तर ठेवणार नाही. त्यावेळेस भगवंताने वसुदेवाला सांगितलं बाबा मी लहान होतो पण मला इथे नंदाच्या घराला मजली गोकुळाला, नंदाच्या घराला तर कुठल्या नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. भगवंतानं वसुदेवाला सांगितल्यानंतर वसुदेवाने भगवंताला उचललं बाबा. उचललं कशामध्ये? टोपलीमध्ये ना दुरडीमध्ये. हा गैरसमज आहे. फक्त आणि फक्त तिथं भगवंताला नेत असताना सूप होता बाबा. सुपामध्ये वसुदेवानं भगवंताला उचललं आणि जात असताना काय झालं बघा. उचलीला कमळापती पायीचे बंधने गळती. सगळे बंधन कारागृहाचे दरवाजे मोकळे झाले आणि वसुदेव भगवंताला घेऊन गोकुळाच्या दिशेने निघाले. निघत असताना यमुना मातेला अतिशय त्या ठिकाणी असणार बाबा आनंद वाटत होता. भगवंत जात होते म्हणून वाढत होती. दुसरा एक नेम सांगितलंय, यमुना ही भगवंताची सासू होती. सासूने जावयाचं दर्शन घ्यावं याकरता तिनं वाढत होती.
आता जावाई सासूचं दर्शन घेतो याच्या मागे एक कारण आहे, भेटत नाही म्हणून. बरोबर आहे, भेटत नाही म्हणून बाबा. पण उलटे सासूने जावयाचं दर्शन घ्यावं असं शास्त्राचं नियम आहे बाबा. शास्त्राने अनेक नियम घातलं, काय खावं किती खावं याला सुद्धा का शास्त्र आहे बाबा. काल परवा एक बाई 13 धपाटे 1 जग पाणी पिली बाबा. तिला म्हणलं माय एवढं लई का? तिनं म्हणली महाराज हे तर पाण्याला आधार आहे म्हणली. तुला का गाव खायचंय? हुशार असतेत म्हाताऱ्या बाया बाबा. आमच्या गावात काल परवा एका म्हाताऱ्या बाईला म्हणलो आजी आपल्या गावचे सरपंच कोमात गेले. तिनं म्हणली मोठे माणसं आहेत माय कुठं बी जातात म्हणली. अशा हुशार बाबा. त्या ठिकाणी असणार जावाय सासूने जावयाचं दर्शन घ्यावं याकरता यमुना माता वरे वाढत होती बाबा. आणि वाढत असताना आनंद वाटला. दुसरीकडे एका पुराणानुसार उल्लेख आलेला आहे, यमुना ही भगवंताची एका काळातली पत्नी होती म्हणून. पतीनं वचन दिलं होतं मी तुला भेटायला येणार आहे. बराच काळावधी झाला होता आणि आपले मालक भेटायला आलेत म्हणून आनंदानं ती वाढत होती. पण तेवढ्यात काय झालं माहितीये का? तिची जुनी मैत्रीण आली गंगा. बरं काय, यमुना नदीला पूर येत असताना ती गंगा म्हणजे पूर आला तिला भेटायला आली. मला सांगा आई, तुमच्या घरी तुमचे मालक 6 महिन्यानंतर तुम्हाला भेटायला आले तर आनंद वाढतो की नाही हो? तेवढ्यामध्ये जर मालक भेटायला आलेत खूपच आनंद असतो. तेवढ्यामध्ये 1-2-3 वर्ष न भेटलेली जुनी वर्ग मैत्रीण येऊ द्या तुमची, तुमचा आलेला मालक गोड वाटतो का? नाही बाबा, वाटत नाही. किती दिवस झाले पण आलेली मैत्रीण गोड वाटते. तसं यमुना ही त्या ठिकाणी गंगेची मैत्रिणी होती. गंगा यमुनाला भेटायला आली. आनंद वाटायला लागला. आलेला नवरा गोड वाटला नाही. काय झालं? भगवंताने अंगठा लावलं. ती काय झाली बाबा? दुभंगली. बरं काय, पूर चढला चट त्यासी लाविला अंगुष्ट लावला आणि दुभंगली. सरळ भगवंताने वसुदेवाने भगवंताला घेऊन गेलं गोकुळामध्ये, तिथं ठेवलं. तिथली माया घेऊन कारागराच्या ठिकाणी मथुरेकडे निघाले. इकडं पाहिलं सकाळी आनंद झाला. पहाटे 5ची वेळ होती. सगळ्यांना पाहिलं यशोदेला मुलगा झाला. यशोदेला मुलगा झाला. आनंद वाटायला लागलो. गोकुळामध्ये सुख अवतरलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमी तिथी आहे बाबा. नवमीची रात्री 12चा दिवस आहे बाबा. रात्री 12ची टायमिंग आहे. रात्री 12 वाजता भगवंताचा जन्म झाला आणि गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा झाला. इकडं सगळेजण एक गवळण आली भगवंताला पाहिली की तिनं वर्णन करायची गाव सगळं. बरं काय, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हो गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळणीला एक धावती एकी पुढे वाटी ताटी जुळले. 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 गवळण सांगती गवळणीला गवळण झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळणीला झाला यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आनंद वाटायला लागलं. एक गवळण एका गवळणीला सांगायला लागली बाबा. आता गवळण भगवंताला पाहिल्यानंतर गाव सगळं केली बाबा. ते खातच महिला मंडळाकडे असतं. बरं काय, गावात एखादी गोष्ट पसरायची आहे बाबा, डांगोरा द्यायची गरज नाही. उग एका बाईच्या कानात सांगून सोडाव बाबा. तिनं म्हणते तुला म्हणून सांगायलो, सकाळपर्यंत होकरण्याला माहित होते पुरा. यांना धर्मराजाचा श्राप आहे. यांच्या पोटामध्ये गोष्ट राहत नाही. बरं काय बाबा, राहत नाही. कारण यांच्या जिभीमध्ये यांच्या तोंडात जे औषध भेटतं हे जगातल्या कुठल्याच मेडिकल मध्ये भेटत नाही बा. कुठंच भेटत नाही. बघा
यांचं तोंड कधीच बंद होत नाही. एक छोटस उदाहरण सांगतो. एकदा काय झालं, आपला मालक खूप गडबडीत होता, बाहेर गावला लग्नाला जायचं होतं. पत्नीला म्हणत होता, बाई चल म्हणे आपल्याला उशीर होते. गाडीवर बसला ना आवाज दिला बाबा. आवाज दिल्यानंतर जोरजोरात आवाज द्यायचा, पण बायांना थोडं गावाला जायचं असलं की साडी वगैरे त्या ठिकाणी असणार, तयार होऊन जावं लागतं बरं काय. तसं ती म्हणाली, थांबा आत्ताच मी येणार आहे, थोडा वेळ थांबा बाबा. हिनं गडबड करत होती. मेकअप करताना साहेब हिचं लिपस्टिक संपला, लावायचं होतं. तेवढ्यामध्ये बाबा पोराला म्हणली, बाळ्या इकडे. बाळ्या जवळ आला. काय झालंय आई? काही नाही म्हणे, माझं लिपस्टिक संपलंय. हे घे 5 रुपये, बाजूच्या दुकानामधून जाऊन लिपस्टिक घेऊन ये. पोरग लिपस्टिक, तिनं चांगली लिपस्टिक, त्याला ऐकू आलं काय बाबा, फेविकिक. 5 रुपये घेतला बाजूच्या दुकानातून आणला बाबा. हिनं होती गडबडीत, लावली, हिचं तोंडच बंद झालं बाबा. आणि बसली गाडीवर, तसंच गेली बाबा. सोयऱ्याच्या इथं गेले, लग्न लागली, नवरी आला, नवरदेव आलं, सगळं आले बाबा. जी बाई जलमभर नवऱ्याला बोलून दिली नव्हती, तिनं काहीच बोलली नाही. त्याला प्रश्न पडला ना मालकाला, त्यानं आवाज दिला, पप्प्या इकडे ये. काय बाबा? अरे काय झालं म्हणे, तुझ्या माईला आज बोलत नाही तुझी माय. बाबा भानगडलंय, मोठी झाली म्हणला. काय झालं? काय नाही बघा, तुम्ही मम्मीला ये ये म्हणून आवाज देत होत्या, मम्मी गडबडीत होती, तेवढ्यात तिचं लिपस्टिक संपल तर तिनं मला आणायला लावली. तिनं सांगताना लिपस्टिक चांगली, पण मला ऐकू आले फेविकिक म्हणली. मग मी गडबडीत होतो, जाऊन आणून दिलो बाबा. तिनं गडबडीत तसंच लावली, तेव्हापासून तंड तो तिचं बंद झालंय म्हणला. बाप म्हणला, पप्प्या हे 100 रुपये घे आणि किराणा दुकानात गोळ्या बिस्किट खा म्हणला. बाबा कधी 5 रुपये दिल्या नाही, आज 100 रुपये कस का? त्यानं म्हणला, कामच तसं केलास म्हणला. ज्या बायकोचं तोंड 20 वर्षात मी बंद केलो नाही, त्या बायकोचं तोंड तू 5 मिनिटात 5 रुपयाच्या फेविकिकनं बंद केलास, म्हणून 100 रुपये. विठ्ठल. तेव्हा यशोदा माता त्या भगवंताला बांधण्यासाठी जी दोरी घ्यायची ती दोरीच पुरायची नाही. असे बघता बघता बऱ्याच दोऱ्या घेतल्या, काय बांधणं झालं नाही बाबा. भगवंतानं विचार केला, आपल्या आईला त्रास देऊ नये म्हणून स्वतःच त्या ठिकाणी असणार बांधून घेतला. आता थोडं थोडं भगवंत मोठे व्हायला लागले. एका दिवशी बलिराम दादा सोबत बाहेर गेले असता बाबा, बाहेर जात असताना गोपाळ होते तिथं. त्यावेळेस बाबा भगवंतानं थोडस माती खाल्लं. बलिराम दादा आले आणि बलिराम दादा येऊन आईला सांगितलं, आई आई ग आई, आज आपल्या कृष्णानं माती खाल्ले. आई खेळत असताना त्यावेळेस यशोदा माता कृष्णाला विचारली, कृष्णा माती खाल्लास का? त्यावेळेस कृष्णानं सांगितलं, आई मी माती खाल्लो नाही. बलिराम दादा काय बोलतात, आई ग आई, नाही खाल्ली म्या माती, आई ग आई, नाही खाल्ली म्या माती, आई ग आई, नाही खाल्ली म्या माती, आई ग आई, नाही खाल्ली म्या माती. बलिराम दादा, ओ बलिराम दादा, बलिराम दादा, ओ बलिराम दादा, बलिराम दादा खोटे बोलतो, बलिराम दादा खोटे बोलतो. आई ग आई, आई ग आई, नाही खाल्ली माती, आई ग आई, नाही खाल्ली माती, आई ग आई, नाही खाल्ली माती, आई ग आई, माती 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 माती. आईला सांगितलं कृष्णाने, आई मी माती खाल्लो नाही. बलिराम दादा खोटं बोलतात म्हणे. होय कृष्णा, माती खाल्ल्याने दादांना खोटं म्हणतो. तोंड आ कर म्हणल्यानंतर भगवंतानं तोंड आ केलं. पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन यशोदा मातेला भगवंताच्या मुखामध्ये झालं. बालकच तसा होता ना. अनंते ब्रह्मांड उद्धरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकळे नकळे कानोबाचे तोडे. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा, विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडी घेती. तुकोबर आहे पुढचं लय गोड बोलले बरं काय. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. 16,108 बायका झाल्या तरी नटधारी म्हणलं. लक्षात घ्या, संन्याशी म्हणलं बाबा तुकोबरायांनी. अतिशय गोड असं त्या ठिकाणी असणार. भगवंत मोठे झाले. भगवंताला मारण्यासाठी कंसाने पहिले राक्षसीन पुतनेला पाठवलं. पुतना ज्यावेळेस भगवंताला मारण्यासाठी मावशीच्या रूपात आली, पाहिलं
यशोदेला सांगितलं, कुठे तुझा बाळ? अतिशय सुंदर असं तुझ्या बाळाला मी पाहण्यासाठी आलोय. यशोदा दिष्ट लागत होती म्हणून सांगितले नाही, बाळ घरी नाही म्हणली. पण हे बापू कुठं उग बसतोय, पाळण्यातून जोरात रडलं बाबा. जोरात रडलं. पुतणीला कळालं. पुतना यशोदेला म्हणली, आताच नाही म्हणलीस, किती खोटं बोलतेस. मध्ये की घेऊन आला, भगवंताला पाहिलं, आपल्या स्तनाला लावली, विष पाजवण्याचा प्रयत्न केला. पण भगवंत मायावी स्वरूपाचा देव आहे बाबा, त्या पुतणीचा उद्धार करण्यासाठी आला होता. भगवंतानं सोडलं नाही स्तन. बराच वेळ झाला, पुतना त्या ठिकाणी असणार खाली पडली. अशा प्रकारे भगवंतानं पुतणीचं त्या ठिकाणी असणार वध करून उद्धार केला. पुढे त्या ठिकाणी असणार भगवंत एका दिवशी गोकुळामध्ये निघाले. निघाल्यानंतर बाबा, ज्या वेळेस भगवंताने गोकुळामधल्या गोपाळांकडे पाहिलं, आता तुम्ही माझ्याकडे बघा, तुम्हाला तसंच वाटते, तसं भगवंताला त्या गोपाळ दिसले होते बरं काय. बघा, माझं वजनच पडत नाही कुठं बी, या मायकच्या दांड्यासारखंच बाबा. माणूस तब्येतीनं असावं. एका गावात 1.5 क्विंटलची बाई होती बाबा. बाईच्या घरात चोर शिरला. बाई चोराला खाली घातली, आपण वरे बसली. पोराला म्हणली, बाळ्या पोलिसाला बोलणार जा. पोरग इकडं तिकडं बघलं, माय चप्पलच भेटना झाले. ते म्हणलं, चोर म्हणलं मजी घाल, पण लवकर जायच्या, वजनानं मी मरल म्हणला. असं बाबा, माणूस तब्येतीनं असावं. तसं गोपाळाकडे भगवंतानं पाहिलं, सगळेजण बारीक दिसायला लागले बाबा, अतिशय बारीक दिसायला लागले. गोपाळाला भगवंतानी बोलवलं, बाबा इकडे या म्हणे. काय कृष्णा? काही नाही म्हणे. तुमची आई काही खायला देते की नाही? एवढी कशी तुमची तब्येत? त्याने सांगितलं, काय सांगाव कृष्णा, दही दूध तूप लोणी सगळं मथुरेला नेतात, आम्हाला काय भेटत नाही. आम्हाला भेटतो फक्त ताक. ताकानं काय आमची तब्येत सुधरत नाही. हुशार असतात बाबा महिला मंडळ बरं का, एवढ्या हुशार. काय करतात बाबा, दूध डेअरीला विकतात. ताक कोणाला पाजितात? हाल्याला, म्हशीच्या. बरोबर आहे. आणि म्हशीचा हाल्या पिला नाही तर मीठ मिरचू टाकून घरच्या हाल्याला घरच्या हाल्याला पाजवतातच ना बाबा. तसं ताक देतात कृष्णा. ताक देतात म्हणल्यानंतर भगवंतानं पाहिलं, अरे रे लय अवस्था झाली. एक काम करा, आजपासून आपण एक पार्टी काढणार आहे, मी येणार ना? भगवंताला गोपाळानं सांगितलं, येणार, पण पार्टीमध्ये नेमकं काय? भगवंतानं सांगितलं, चोऱ्या करायचं, पोटभर खायचं, तब्येती सुधारणार आहेत, बाकी काही नाही. मग काय करावं लागणार आहे? आलं तरी अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल, तोरी भरपूर काही प्यायला. तेव्हा भगवंतानं पहिली पार्टी काढली. म्हणून पार्टी काढणाऱ्यांना, पार्टीच्या माणसांना सांगणे, तुमची पार्टी काल परवा निघाली, पण आमच्या भगवंताने गोपाळांना घेऊन एक पार्टी काढली, ती सगळ्यात मोठी बाबा. गोपाळांसोबत पार्टी. आता पार्टी काढल्यानंतर पार्टीचे कामं का साधे आहेत बाबा. कोणाची किती संडास बाथरूम घ्यायचं, कोणाची किती बेघर. तसं बाबा हे गोपाळाला घेऊन त्या ठिकाणी असणार गोकुळामध्ये निघाले आणि चोऱ्या करायची कामं चालू केली. कोणाची, कोणत्या गवळणी दूध काढण्याच्या अगोदरच गाईचे वासरं सोडायचे, त्या गवळणी तक्रार घेऊन यशोदेकडे यायच्या बाबा. अनेक गवळणी, कोणी काही सुना घरी बसलेले असले, त्यांचा मालक असला की खांद्यावर हात टाकायचं भगवंत आणि त्यांना म्हणायचे, पोरी हो चला खेळायला. त्यांच्या सासू यशोदेकडे तक्रार, यशोदे तुझ्या कृष्णाला सांग म्हणे. काय सांगाव बाई, सुना बसून येत, त्यांचे मालक सासरे बसून येत, सगळ्यांच्या देखत येतो आणि खांद्यावर हात टाकतो आणि चला म्हणे खेळायला जाऊत म्हणतो. सांग तुझ्या कृष्णाला बाई. त्यांच्या गड्यानं जर पाहिलं तर त्या पोरीवांचं नान्न मोडल ना. सांग यशोदे, आवरी आवरी आपुला काना, नासियेल्या अमुच्या सुना. यशोदेकडे तक्रार यायला लागली. हे सगळे तक्रारी घेऊन गवळणी चालली की एक गवळण उग बसाव की नाही. तिनं म्हणली, तुमच्याच घरी कसं येवलाय माय, माझ्या घरी येऊ दे, बांधूनच ठेवतो म्हणली. भगवंतानं सांगितलं, पेंद्या हिचं घरचा नंबर लिहून घे. लिहिलं 112 नंबर लिहून घेतला. नोंदणी झाली. रात्रीच निघाली हिच्या घरी बाबा. पण तिच्या घरामध्ये असं होतं, तिनं होती 7 फुटाची, तिला मालक होता 5 फुटाचा. तिनं बालाजीला जावं म्हणून केस वाढील ती, ह्यानं बालाजीला जावं म्हणून दाढी वाढील ता बाबा. भगवंत रात्री 12 वाजता गेला, तिच्या वेणीची नीच्या दाढीची गाठ मारलं बाबा. मारून पळून आला. आल्यानंतर आता सकाळी सकाळी बरं काय, जी गवळण सडा सारवण सुंदर रांगोळी टाकायची, ती गवळण 7 वाजली तरी उठायला तयार नाही. पण उठण्यासाठी जेव्हा हिनं प्रयत्न केली, जोरात त्याच्या दाढीला झटका बसला. त्यानं म्हणायला, म्हातारा मस्त होऊन या मातली धांगडी, मस्त होऊन या मातली धांगडी, मस्त होऊन या मातली धांगडी, मस्त होऊन या मातली धांगडी. गरीब भावाडी
पाहिलं बाबा, प्रयत्न केले बाबा, तिनं झटका याच्या दाढीला बसला. त्यानं म्हणायला, शोभते की तुला या वयात दाढी वडायला? तिनं म्हणली, तुम्हाला शोभते की या वयात वेणी वडायला? दोघांचे भांडणं बघतात तर गाठ सोडण्याचा प्रयत्न केली, गाठ काही सुटली नाही. ती विळती घेतली, कापण्याचा प्रयत्न, जाळ लावली, काही केलं पण गाठ सुटली नाही बाबा. आता आपलं कोड सगळ्यात जास्त कोणाला पडतं माहितीये गावामध्ये? हा, कोणाला? शेजाऱ्याला. बरं काय? हा, शेजाऱ्यानं गाडी घेतली, पोटात कोणाच्या दुखायलं? आपल्या. डॉक्टर कडे गेले औरादला, 2 लाख रुपये खर्चले. कोणीतरी जाऊन म्हणला, अरे त्यानं हप्त्यावर घेतली होती. त्यानं म्हणला, पहिलं म्हणायचं की 2 लाख गेले म्हणला. म्हणजे शेजाऱ्यानं बंगला घेतला, आनंद नाही बाबा आम्हाला दुःख आहे, कोणाची व्याजनं काढून बांधला असेल असं बोलतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. का सांगितलं माहितीये का? एखाद्या धोब्याला तुम्ही कपडे दिवायला द्या, काहीतरी तुमच्याकडून घेतोय बाबा. ऐका, घेतोय, घेतल्याशिवाय तुमचे कपडे धुवून देत नाही. पण आपल्या शेजारी एक अशा माणूस असतो बाबा, ना पैसे घेत नाही पण वेळेवर टाइम नुसार बराबर आपले काम करतो. पापरूपी कपडे आपले धुवून देण्याचं काम करतो बाबा. त्याला निंदक म्हणतात. बरं, निंदक म्हणतात. तसं कोड पडलं शेजाऱ्याला. बाई सखूबाई दररोजच उठायची, आज उठलीच नाही म्हणली. इतली नाही बरं काय सखूबाई, तितली आमच्याकडली सांगायलो. तुम्ही म्हणाल आमच्याकडलं, तुमच्याकडलं कशाला? उद्या आमच्याकडे गेले की तुमच्याकडलं सांगतो ना. उग भानगडच नका. तसं सखूबाई आज उठलीच नाही. प्रयत्न केले बाई, 7 वाजले, दरवाजा मधून लावू नये, काही झाले का बघाव म्हणून दरवाजा तोडले. मधी गेले तर बाबा भैरोप्याचं खेळ दिसलं मधी. पाहिलं बाबा, पाहिल्यानंतर त्या ठिकाणी असणार कोणी केले का? बाईनं सांगितलं, बाई कृष्णाला काही म्हणली होतीस का? हो म्हणलो होतो म्हणे. काय? तर घरी येऊ दे, आमच्या बांधूनच ठेवतो. बस बोंबलत म्हणलं, हे सगळं त्यानंच केलंय म्हणे. मग काय करायचं? कोणीतरी जा, कृष्णाला घेऊन या. गेले बाबा, कृष्णा, अरे त्या फलाण्या बाईची, गोपिकांची, तिच्या नवऱ्याची, त्या गवळ्याची दाढीची वेणीची गाठ घातलास, तुला यायचंय म्हणल्यानंतर कृष्ण म्हणला, काम तिचं आहे की माझं आहे? म्हणा. लोक म्हणले तिचं आहे. मग तिनं माझ्या घरला यावं का मी तिच्या घरला जावं? तिनं तुमच्या घरला यावं. निघाली बाबा. आता हिनं या नंदबाबाचं घर ह्या कडाला आणि तिचं घर आपल्या पोलीस चौकी जवळ तिकडल्या कडाला बाबा. आता जायचं म्हणजे मध्यभाग येऊन जावं लागते. आणि योगायोग 7 फुटाची बाईन 5 फुटाचा गडी. निघाले बाबा, दिंडी निघाली. बरं काय? ज्ञानोबा तुकाराम. 7 फुटाची बाई समोरे, 5 फुटाचा मालक मागे बाबा. आणि जात असताना रस्त्यानं सकाळी लहान लेकरं कुठं जातात? हो, बाथरूमला जातात. बरं काय? त्यांना वाटलं कोणती दिंडी आली की त्यांनी बी दिंडीमध्ये पाणी न शिवताच सामील झाले. ज्ञानोबा तुकाराम. ते नाचत असताना धू जर त्या बाईच्या नाकापर्यंत गेला, आता धू जर नाकात गेलं तर काय येते बाबा? शिंक येते. तशी शिंक आली बाबा. मागचा 5 फुटाचा जे आदळला बाबा, पुढे दंड असंच पडला. कदाचित अमोल महाराज दिंडीत होते बरं का. असंच पडलं बाबा. त्या ठिकाणी असणार भगवत नंद बाबाच्या घरी गेले. नंद बाबाच्या गेल्यानंतर विनंती करण्यात आलं आणि विनंती केल्यानंतर, कृष्णा अशी चुका पुन्हा होणार नाही माझ्या हातून, म्हणून संदेहाच्या सुटल्या गाठी सोडून टाकलं असं भगवंत. एक गवळण बाबा रात्री दुपारी 12 वाजता जायचं. म्हाताऱ्या बाया घरी बसून असलं की भगवंत दुपारीच निघायचे बरं काय, दही दूध तूप लोणी खाण्यासाठी. निघाल्या बाबा. निघत असताना अतिशय सुंदर एका म्हातारीच्या बाई घरी बाबा भगवंत निघाले. मला सांगा, गावामध्ये 4 म्हाताऱ्या बाया एखाद्या बाईच्या घरी बसल्यानंतर हरिपाठ करत असतील सुंदर, बरोबर ना? आमच्याकडले तर करतात. तुमच्याकडले? आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळते. तुमच्या इथं ते माय म्हणली जीव गेल्यावर, म्हणजे बरोबर आहे बरं काय? म्हणजे बरोबर आहे, सेम आहे बरं काय? आता मला सांगा, आमच्याकडल्या बायांचा हरिपाठ वेगळा असतो. तुमच्याकडला कसं आहे की माहिती नाही, पण आमच्याकडल्या बाया म्हणतात बरं का, याची सून अशी, त्याची सासू अशी, तिनं असली तसली, हे त्यांचा हरिपाठ बाबा. तसं 4 म्हाताऱ्या बाया बसली की हे भगवंत घरी गेला बरं काय. भगवान श्रीकृष्ण गेले आणि यानं ताल धरून नाचायला लागला बरं काय. गोड असं छुम छन्न छुम छन्न, बारीक बारीक बाबा. नाचत नाचत त्या म्हाताऱ्या बाया एका कोपऱ्यात नेल्या. गोपाळाला म्हणल्या, गोपाळ मध्ये घातलं बाबा. दही दूध तूप लोणी सगळं काही खाल्लं बाबा.
गोपाळानं सांगितले कृष्णा काम झाले. नाचत 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 दुसऱ्या कोपऱ्यात नेल्या आणि गोपाळाला म्हणल्या हा नाचणं झालं सगळं काही झालं. कृष्णा आज सुंदर नाचवलास रे, आम्हाला नाचवलास, आनंद वाटलं. तुला थांब दही दूध थोडस खायला देतो. म्हातारी बघायला गेली तर घरात काय नाही, कोरडे पडलेत मडके, बरं काय कोरडे पडल्यात. म्हणल्यानंतर म्हातारी बाहेर आली आणि शेजारच्या गंगू काकूला म्हणायला लागली, गंगू कळाला की मेल्याचा झटका. म्हणली काय झाले बाई? काही नाही, असं केलाय की मधी घातलाय आणि असं केला की बाहेर घातलाय. अशा खोड्या करायच्या. एका गवळेच्या घरी गेलो. म्हातारे बाजावर झोपलेले असलो की उग दही दूध तूप लोणी सगळं काही खायचं आणि मडके फोडायचं. ती गवळण तक्रार घेऊन यायची यशोदेकडे. यशोदे परवा आला अमुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, उचलला टाकाचा डेरा आणि फिरीला गे सैरा वैरा. फिरत असताना जे जर म्हाताऱ्याच्या डोक्यात जर गाडगं पडलं असतं आणि टाकाचा डेरा ते पडला असतं तर आमचं म्हातारं जाग्यावर मेलं असतं. सांग म्हणे तुझ्या कृष्णाला, अशा खोड्या तुझा कृष्ण करायला लागलाय. अशा अनेक तक्रारी आल्या बाबा. यशोदा एक गवळण तर गोकुळ सोडून तयार झाली बरं काय. गोकुळ सोडून जायला भगवंताला प्रश्न पडला, आपण असताना आपल्या गोकुळातून कोणी बाहेर जाता कामा नये. आणि ज्यावेळेस ती सगळं सामान एका बैलगाडीवर टाकली, बैलगाडी गोकुळाच्या बाहेर निघाली. भगवंताला तहान लागली. तिचा नवरा मालक पाणी आणण्यासाठी गेला. इकडं भगवंताने मायावी स्वरूपाने तिच्या नवऱ्याचं रूप घेतला आणि बैलगाडीवर बसला. ती बैलगाडी गोकुळाच्या दिशेनं परतली बरं काय. हे खरा मालक पाणी घेऊन आला बाबा. आवाज त्या बैलगाडीच्या चालवणाऱ्याकडे बघतोय तर त्यानं बी याच्यासारखं दिसायलाय. आपल्याकडे एकदा त्याच्याकडे एकदा सेम दिसायला लागले बाबा. दिसत असताना त्याला प्रश्न पडला, असं कशी भानगड झाली. म्हणे आवाज दिला, बाबा ती बायको माझी आहे, ती बायको माझी आहे. त्यानं म्हणतोय माझे. दोघं जवळ गेले, एवढा भांडणं झाला. मग प्रश्न कुठं सोडते, चला म्हणे गोकुळात नंदबाबाच्या घरी. नंदबाबाकडे आले आणि नंदबाबाला म्हणले, बाबा ही बायको माझी आहे. त्यानं म्हणायचं ही बायको माझी आहे. दोघांमध्ये भांडणं लागली. पण देवाचे बाप होते ना नंदबाबा, देवाचे बाप होते, देवापेक्षा हुशार. त्यांना माहित होते एक काम कोणी केलंय, आपल्याच कार्ट्यानं केलंय. म्हणे काय करावं, काही नाही बाबा. त्या ठिकाणी असणारं बोलवले. एक मोठे लट अशी गार काढली आणि सांगितलं, इकडून ज्यानं पलीकड उडी मारेल, ज्याची उडी उंच जाईल, त्यांची ती काय बायको आहे म्हणे, घेऊन टाकायचं. आता मायावी स्वरूपाचा देव होता, पटकन उडी मारला. पण हे जे खरं होतं ना, त्यानं म्हणला, नंद बाबा द्यावा वाटलं द्या, मला उडी मारून कंबरड मोडून घ्यायचं नाही म्हणे. द्यायचंय तर द्या, आता आधीच भेटना झालेत, दुसरी करतो म्हणायला तरी भेटतात का? भाऊ तुझ्या मामाला पोरगी आहे की? लग्न झाले? मामाच्या पोरीचं लग्न झालं नाही की? अरे लय मस्त आहे की रे भाऊ. एकदा काय कर भाऊ, आता येणाऱ्या दिवाळीच्या सुट्ट्याला किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्याला मामाच्या गावला जा बरं काय. जातोस ना मामाच्या गावला? जातोस की नाही? इकडं बघ, टेन्शन घेऊ नको. जातोस ना? एक काम कर, मामाला मामीला पाट्यावर बसव, हळद कुंकू दोघाला ये लाव, एकच म्हण, हुंडा नको मामा फक्त, असं म्हणलास तर झालं बाबा. नाही तर अवघड आहे. पोरी कोणी देत नाही. बरं आहे आपल्याकडे पोरं पोरी बघायला जातात. मुंबई पुण्याकडे बदल झालाय बाबा. पोरं बघायला चाललेत. पोरी जर पोरं बघायला होकरण्यामध्ये आले तर त्यांनी 4 व्हीलर गाडीमध्ये येणार, सोबत 4-5 मैत्रिणी असणार. मग तेव्हा नवरदेव मुलाचा भाऊ दारामध्ये रांगोळी काढणार, नवरदेव मुलगा चहा घेऊन येणार, नंतर कांदा पोहे घेऊन येणार. मग तिथंही मुली म्हणायला बसलेत बरं काय, क्वालिटी हीच राहू द्या, फक्त कलर चेंज दाखवा. कलर चेंज दाखवा. आणि बरं का, अशी वेळ आणून द्यायची आपल्याला? द्यायची नाही ना. इथं बसलेल्या तरुण दादांना सांगणे, दादा ही जर वेळ तुमच्यावर येऊ नये असं वाटत असेल तर आज काल्याचं कीर्तन संपल्यानंतर माझ्या पवित्र पांडुरंगाची एक तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, जीवन मुक्त करून घ्या दादा. ही विनंती आहे तुम्हाला. सुंदर असं जीवन बनवून घ्या. एक पवित्र माळ दादा. लक्षात घ्या. आई तुम्ही मुलाला संपत्ती किती आहे मुलीला बघायला आल्यानंतर कधीच विचारू नका. माय बैठकीमध्ये जा, मालक येऊन देत नसेल तरी जा, त्या पोराला म्हणा, बाबा तुला जर वाटत असेल माझी मुलगी तुला द्यावं, तुझं शेत घर मी काही विचारणार नाही. तुला वाटत असेल तुझ्या गळ्यामध्ये या फुलाची माळ पडावा असं वाटत असेल तर एक काम कर, त्या आधी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाल, माझी पोरगी तुला देऊन टाकेन असं म्हणा. 28 करा माय. आज चांगले दिवस आहेत बघा, पण आता ही दिवस नाहीत बाबा. एवढी अवस्था आहे,
आता मुलीच्या आईच्या इच्छा एवढ्या झाल्यात बाबा, नोकरीवाला पाहिजे, 5-50 एकर शेत पाहिजे, घरदार चांगलं पाहिजे, पण त्यांची एक आट आहे. काय आट? मुलाला मायबाप. अशी मशीन तयार व्हायची तयार व्हायची बरं काय. काल परवा एक म्हातारी अशीच भेटली बरं काय, सगळं राहू दे पण मुलाला मायबाप नको म्हणली. मी म्हणलं तिला खरी गोष्ट आहे आजी. मी एका गावात गेलतो, प्रॉपर्टीवाला मुलगा आहे, सगळं काही आहे, त्याला नोकरी आहे, शेती आहे, घरदार चांगलं आहे, पण त्याची बी एक इच्छा आहे. म्हणलो काय इच्छा आहे? काय नाही. त्यानं बी म्हणायला मुलीला मायबाप नको. आम्ही का हिरीत पडाव का म्हणजे, त्याचे का वळात पडाव का? वय भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. दादा आपल्या हातानं कोणाचं चांगलं करता आलं नसेल नका करू, निदान वाईट तरी करू नका. वाईट करण्याचं कोणी अधिकार दिलं? आपल्या पोराचं लग्न 10 लाखाचा डीजी बांधायचं आणि गावातल्या लहान लहान पोरांना, तरुण पोरांना दारू पाजून त्या डीजी पुढे नाचवायचं हे अधिकार तुम्हाला कोणी दिले? असं जर जीवन जगत असाल तर धिक्कार असो तुमच्या त्या जीवनाला. अरे त्या मुसलमान समाजाच्या, मुस्लिम धर्माच्या लोकांकडे बघा. 5 वर्षाचं मुस्लिमचं पोरग मस्जिद मध्ये 5 वेळा नमाजाला जातं. आमचं 22 वर्षाचं झालं तरी अजून मंदिर माहित नाही. आमच्या धर्माची शोकांतिक आहे. आम्ही आमच्यातच भांडण्यामध्ये गुंतून बसलो दादा, आमच्यातच बघा. आमच्यात एवढं बाबा, उगा अंग सगळं गंध लावायचं, लोकांना म्हणायचं लई देव देव करते, लई देव देव करते. मी एका माईला असंच म्हणलं, माय तुझा नवरा बघ अंग सगळं गंध लावतो आणि किती चांगला नवरा भेटलाय. ती म्हातारी म्हणली, महाराज याच्या गंधावर जाऊच नका, अंग सगळं गंध लावतोय आणि कीर्तनाला गेले की एक चप्पल हाणानते म्हणली. असा परमार्थ काही कामाचं नाही. म्हणून 5 वर्षाचं पोरग मस्जिद मध्ये 5 वेळा नमाजाला जात. आमचं 22 वर्षाचं झालं तरी अजून मंदिर नाही. आमच्या धर्माची शोकांतिक आहे. म्हणून या धर्म मंडपात बसलेल्या सगळ्या पोरांना सांगणे, दादा ऐका, अरे धर्मासाठी एकत्र या सप्ताह, कीर्तन, हे भजन, हे कथा, हे कुठलं मनोरंजनाचं साधन नसून दादा तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन आहे. आपलं धर्म टिकवण्यासाठी तरी आम्हाला एका माईचे लेकर म्हणून यायचे. दादा सप्त्यामधला राजकारण दूर ठेवा. राजकारण हा सप्त्यात आणायचं नसतो. पायातली चप्पल जसं मंदिरात घेऊन जात नाही तसं राजकारण ही पायातली चप्पल आहे, ती येताना या धर्म मंडपाच्या बाहेर सोडायचं आणि या धर्म मंडपामध्ये एका माईचे लेकर बनून नांदायचं. दादा एका माईचे. व आमचा धर्म खूप गोड धर्म आहे दादा. आमच्या धर्मासारखा धर्म नाही जगाच्या पाठीवर. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा. एका हिंदी कवीनं बोललेलं वाक्य, अरे जहां आँख खुले वो गली हिंदुस्तान की हो, जहां आँख खुले वो गली हिंदुस्तान की हो, हम मर भी गए तो कोई गम नहीं, लेकिन मरते दम तक हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो. असा असणार आपला देश आहे बाबा. मेलो तरी चालेल पण मरताना माती मात्र आमच्या धर्माची असली पाहिजे. आमच्या मातीची आम्हाला जाणीव असली पाहिजे. दादा असं ती गवळणीनं पाहिलं, त्यानं सांगितलं द्यावं वाटलं द्या, पण नंद बाबा हुशार होते. नंद बाबांना सांगितलं, बाबा ही बायको कोणाची आहे म्हणे? तुझीच आहे म्हणे. घेऊन टाक म्हणल्यानंतर दिलं. अशा प्रकारे भगवंताच्या खोड्या थांबायचे. यशोदेकडे यायचे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की. यशोदे कृष्णाला सांग तुझा कृष्ण खूप त्रास देतोय. मग यशोदेनं सांगितलं, कृष्णाला जवळ बोलवलं, कृष्णा आजपासून घरी राहायचं नाही तर उद्या त्या ठिकाणी असणार काय करायचं? उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना, जाई राणा सवे घेऊन गोधना, घेऊन गोधना, उद्या त्या ठिकाणी असणार रानामध्ये जायचं, सोबत गोधनी घेऊन जायचं. म्हणल्यानंतर बाबा त्या ठिकाणी भगवंत रानामध्ये जायला लागले. अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी खेळ खेळायला लागले. बरं काय गोड खेळ. बकती बकती बक पोरात गुण खेळ मांडू, बकती बकती बक पोरात गुण खेळ मांडू, बकती बकती बक पोरात गुण मांडू, बकती बकती बक पोरात खेळ विठू मांडू, पोरात घेऊ नको मांडू, खेळ विठू मांडू, पोरात खेळ विठू बकती बकती बक पोरात गुण खेळ मांडू, बकती बकती बक पोरात खेळ मांडू, खेळ राग बाळ
सुंदर असं हमामा उतू कबड्डी गोर असे अनेक खेळ खेळायला लागले भगवंतानी. खेळत असताना एका दिवशी खेळून खेळून सगळ्या गोपाळांना भगवंताला भूक लागली. भगवंतानं सांगितलं, बाबा आता एक काम करायचं, उद्या जसं ज्यांच्या घरी जसं काही आहे तशा उद्यापासून शिदोऱ्या घेऊन यायचा आणि आपल्याला वाळवंटामध्ये काला करायचे. तो काला तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. जो वैकुंठातल्या लोकांना दुर्लभ असा काला आपल्याला करायचे आणि तोच काला आपल्या उकरणा नगरीमध्ये या ठिकाणी करायचे. भानुदास गीती गात प्रसाद देतो भगवंतानं सांगितलं, बाबा आता काय झाले म्हणे, तर त्या ठिकाणी असणार वेळ झाली आता म्हणती, आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या त्या शिंकेला वेला धुरी होतो तिघांचे विवरी. त्या ठिकाणी असणार सुंदर काला भगवंताने गोपाळांना घेऊन वाळवंटात केला आणि तो काला करत असताना कसं खाल्लं, एकमेका देऊमुखी सुखी घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. असा काळा भगवंताच्या साक्षीनं गोपाळांसोबत पार पडला. तोच काला आपल्या या होकर्णा नगरीमध्ये सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं पार पडला. म्हणून सगळ्यांना सांगणे, आज काला या शब्दाचा अर्थ कालवा कालवी असते, ते आपल्यातली कालवा कालवी बंद करण्यासाठी आपण एकत्र येत असतो. काला झाल्यानंतर आपापसातले भांडणं मिटवून टाकून पुन्हा एकत्र येऊन सुखानं नांदायचं, याचंच नाव काला आहे. काला झाल्यानंतर आमच्या वारकऱ्यांच्या भाषेत बोलायचं गेलं, काला झाला की हाला आना, काला झाला की हाला. जर अचानक आला तर का आला, त्याचं नाव काला. काला म्हणजे की वारकऱ्यांच्या पगारीचा दिवस बाबा. जसं आज तुम्हालाही पगार आहे, कोणी चटया अंतरल्या असतील, कोणी महाराज लोकांना घरी नेला असेल, वारकऱ्यांची सेवा केली असेल, ते पगार आज प्रत्येकाला भेटणार आहे. ते पगार म्हणजे भगवंताचा प्रसाद बाबा. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, असं सर्वांच्या साक्षीनं तो प्रसाद तो काला आपल्या या कर्णा नगरीमध्ये पार पडत आहे. आता प्रसाद घेऊन यायचं बरं काय. झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणावर, त्या ठिकाणी असणार तुमच्या समस्त गावकरी मंडळीच्या चरणावर, आई वडिलांच्या चरणावर अर्पण करतो. गोड असं निवेदन आहे बरं. गेले अनेक वर्ष झालं, यंदाचं 4था वर्ष आहे. 4 वर्ष झालं हा नामयज्ञ सोहळा तुम्ही पार पडताय. माय सज्जन गोड असं निवेदन आहे. तरुण दादांच्या सहकार्यानं सगळे मंडळी ही खूप त्या ठिकाणी असणार सहकार्य करतात. मला एक विनंती आहे दादा, असाच कार्यक्रम आयुष्यभर टिकून राहावं. अखंड रूपामध्ये आपल्या भगवंताची सेवा करत राहा. आपला देश आपला धर्म याचा विचार करा. कुठल्याही गोष्टीला बळी न पडता आपापसामध्ये आपल्या माणसाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणे, बोलताना 100दा विचार करून बोला. आपण बोललेला शब्द पुन्हा घेता येत नाही, याची काळजी करा. पुन्हा ते परत घेता येत नाही. म्हणून विनंती आहे सज्जनो, की कुठं वाईट व्यसनामध्ये, वाईट गोष्टीमध्ये आपली वेळ न बडबडता आपल्याला भगवंतासाठी, त्या देवासाठी, देवाचे लेकर म्हणून एकत्र यायचे. पाया पडून सांगतो तुम्हा सर्वांना, चांगलं वागा. तुमची नोंद देवा जागी झाल्याशिवाय राहत नाही. बोलत असताना एखादा अपशब्द बोलला असेल तर ते माझ्या बुद्धीचा दोष समजा. जे चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करा. ही मंडळी बरं काय, हे आदरणीय गेले 8 दिवस झाले आमचे 3ही मंडळी या ठिकाणी येतात. दोन्ही मंडळी या ठिकाणी परभणीहून आले. 2 गायक आदरणीय आमचे अमोल दादा, ही परिसरातून आलेली भजनी मंडळ, आमचे विनेकरी बाबापासून सगळे अतिशय गोड, म्हणजे ज्यांची इथं शूटिंग आहे बाबा. पुन्हा पुन्हा तुम्हाला कीर्तन. आज पण असं झालंय, कीर्तन सुटायच्या वेळेमध्ये कीर्तन थांबले बाबा. भानगड अशी झाली. बाकी काही नाही बाबा, तर तरी पण होते. आता चला, स्वयंपाक तयार आहे. सुंदर असे तरुण पोरांना विनंती आहे, सगळे आमचे तरुण मित्रमंडळ, पहिलं अगदी महिला मंडळ बसून त्यांना मोकळं करा जेवायला. नंतर पुरुष मंडळीची पंक्ती बसू द्या. पहिलं या सर्व मंडळींना आपल्याला मोकळं करायचंय बरं का. एक भजन आहे ज्ञानोबरायांचं. झालेली सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन समर्पित करतो. ज्ञानेश्वर आता वेळ झाली. तुमच्या मधले भांडणं, आपापसातले भेदभाव सगळे दूर करून आमच्या होकर्णा नगरीमध्ये भगवंताच्या नामस्मरणाचा सुगंध असं चंदनाप्रमाणे दरवळला पाहिजे. आदरणीय मल्लिकार्जुन आप्पाच्या
या ठिकाणी मार्गदर्शनाने हा सोहळा पार पडतो. ही मंडळी कधीच आयुष्यात कोणाला दुखवलेली मंडळी नाहीत. यांचं तरी आचरण घेऊन आम्हाला आमचं जीवनाची वाटचाल करायची. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो, तरुण मंडळींना, समस्त गावकरी मंडळींना. आणि परत एकदा या ठिकाणी थांबतो. बरं काय भजन आहे का एक? तुकाराम झालं का? तुकाराम 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 निवांत राहे निवांत राहे हा तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे हरे तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे हे पाहिले पाहे परतोनी पाहिले पाहे परतोनी पाहिले पाहे परतोनी पाहिले पाहे परतोनी आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ पहिले पाहे परतोनी पहिले पाहे परतोनी पहिले पाहे परतोनी आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाहे परतोनी पाहिले पाहे परतोनी पाहिले पाहे परतोनी हे पाहिले पाहे हे
आता कैसे जाऊ घरा 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 नोहे बरवा वैकुंठ लोहे बरा लोके कैसे जाऊ घरा आता 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 कैसे जाऊ घरा 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 आता कैसे जाऊ घरा लौकिका दोहे बरे लौकिका आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा नया भरा लौकिका नया भरा लौकिका आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा तुका म्हणे निवांत राहे पहिले पाहे परतुनी आता कैसे जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक हा सरळ सोपा तुकोबऱ्यांचा अतिशय गोड असा अभंग होता बाबा. बाबांचं म्हणणं थोडं होतं बरं का की अभंग गवळणीपर प्रकरणातील आहे, पण अतिशय बऱ्याच ठिकाणी हा अभंग घेतला जातो बाबा. बघा प्रकरण आहेत तुकोबऱ्यांचे अनेक, धरणीकरी प्रकरण असेल, निर्याणपर प्रकरण असेल, अनेक प्रकरण आहेत. त्या प्रकरणानुसार हा अभंग घेतला जातो. आपण म्हणताना त्याला गवळणीचा दर्जा दिलोय बरं का, पण तसं नाही, हा अभंग चालतो बऱ्याच ठिकाणी घेतला जातो बरं. या ठिकाणी आदरणीय आप्पा आहेत. एक कीर्तनाचं शेवट अतिशय सुंदर, ज्या राजांमुळे या धर्ममंडपात आपल्याला बसता आलं त्या राजांची शिवगर्जना आहे. कोणीही कोणाची हात खाली नाही असले पाहिजे बरं काय. सगळेजण एकदा वरी, फक्त माझ्या मागे जय म्हणायचे सर्वजण. टाळकऱ्यांसेठ सर्वजण, बाबा मागची इकडं तरुण दादा सर्वजण हातवरी. आपल्याला दाखवून द्यायचे आदर्श हा सगळ्या एरियाला बरं काय. अतिशय गोड असं त्या ठिकाणी आदर्श आपल्याला दाखवून द्यायचे. थोडा आवाज मोठं करा दादा, याला विकू द्या, वाढवा ना आवाज. पुढच्या वर्षी 4 बॉक्स होते, काळजी करू नका, वाढवा थोडा. गोड फक्त माझ्या मागे जय म्हणायचे. राऊड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की भारत माता की. आवाज आला नाही बरं का. अजून एकदा घ्यायचं ना, एकदा दादा, एकदा सर्व पुरुष मंडळी सर्वांचे मागचे सर्वांचे हात वरे सर्वांचे, फक्त थोडा आवाज द्या, थोडं बेस द्या. राऊड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय विठ्ठल जय ज्ञानदेव
प्रसाद वाटायला चालू करा. मागे प्रसादाचे टोपले पाठवा. समोर इकडे महिला मंडळ जाग्यावर देऊ नका. बघण्यापाशी प्रसाद देऊ नका. कोणाला बी पुढे पाठवा.
चक्रधरा विश्वांभरा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषनयना कमलनयना कामना मोहना मदन मूर्ती वामन मूर्ती त्रिविक्रम नित्या जगजीवना बाळ रांगणा बाळकृष्ण आवाज चरणी हे चित करीत असे विणवणी भावबंधनी सोड अक्कलपाई शिवाय त्या संत मंडळ माझ्या विष्णुदा का भाविकाचे जय येशील ते पाय पांडुरंगा आणि काय मागू आता